वेलकम बॅक टू माय चॅनल टेक सरस्वती. दिस इज किशोर. ओळख सांगायची काही गरज नाही आहे, सगळ्यांना आता कळलीच आहे. तर पाहतोय मी आता आमच्या घरातून, म्हणजे आज मी माझ्या घरूनच व्हिडिओ शूट केलेला आहे. आधी 1-2 व्हिडिओ केले होते, पण आज जरा जास्तच चांगला चंद्र दिसतो. तुम्हाला दिसत असेल कदाचित, बघू शकता तुम्ही, बाहेर आहे ना तो चंद्र आहे. भारी दिसला. मला असं वाटलं की आज बनवावाच व्हिडिओ, कारण अशी छोटीशी घटना घडली आज माझ्यासोबत. त्या घटनेमुळे मला असं स्वतःला वाटलं की आपण आज नक्कीच 100% व्हिडिओ एक केलाच पाहिजे. तर आज आहे इंटरनॅशनल यूथ डे. तर इंटरनॅशनल यूथ डे बद्दल थोडंसं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगेन. जी घटना घडली ती एक्सप्लेन करणार नाही, परंतु त्या घटनेमुळे मला असं स्वतःवरती एक डाऊट आला की आपण नक्की चांगलं बोलतोय की वाईट बोलतोय. पण नंतर मी एक थोडासा विचार केला की लोकांबद्दल विचार करण्याच्या ऐवजी आपण जर स्वतः आपल्यामध्ये एक अशी ऊर्जा जर पाहिली की आपण नाही, लोक विचार करतात ना, ते चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. कारण आपण बेस्ट आहे, पण आपलं नक्कीच 100% सगळ्या ठिकाणी देऊ शकतो असं मला तरी वाटतं. अन्याय होतोय ना तुमच्यावरती, अन्याय झाला तर एका युवाचं, एका यूथचं काम आहे की त्या अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवला पाहिजे. आणि नक्कीच उठवला पाहिजे, नाहीतर नक्कीच आपल्याला असं म्हणजे एक युवा असल्याची लाज वाटेल जर आपण तसं नाही वागलो. तर मित्रांनो, मला तर आता चंद्र बघून आहे ना, मला लय भारी वाटतं. माझा मूड सकाळपासून ऑफ होता, पण आता घरी आल्यावरती, फ्रेश झाल्यावरती माझा सगळ्या दिवसाचा जो प्लॅन असतो, म्हणजे माझा सकाळी उठल्यावरती काय असतं, रोजचं नियोजन असतं. प्रॉपर टायमिंगवरती माझ्या ऑफिसला माझे जे 2 शॉप्स असतात त्यांना उघडायचं, कामगारांना कामं सांगायची, सगळं एक्सप्लेन करून द्यायचं, म्हणजे सगळ्यांना कामं करायला लावायची. मी पण माझी स्वतःची वैयक्तिक कामं असतात, कामं करून परत कॉलेजला जावं लागतं, कॉलेजवरून परत यावं लागतं, आलो की परत अजून तीच कामं करावी लागतात. ती झाली मग घरी येतो, घरी आलो की एकदम शांत वाटतं. असे आमच्या घराच्या बाहेरून व्ह्यू दिसतात, म्हणजे खूप शांत ठिकाणी माझं घर आहे. तर या ठिकाणी म्हणजे थोडेसे डोंगर भाग असल्यामुळे थोडं नेचर आमच्या इथे चांगलं असतं. तर आजचा जो टॉपिक मी सर्वांना सांगणार आहे, तो टॉपिक असा आहे की युवा यूथ. तर आता एकच सेंटेन्स सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगेल, तो म्हणजे एक 4-5 दिवस झाले मी खूप गाणं ऐकतो. कोणतं म्हणजे गाणं इन द सेन्स 4-5 डायलॉग मला आठवतात फक्त त्या गाण्याचे. आप्पाचा विषय लय हार्ड, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाला घरात नाही ध्यान, असंच काहीतरी आहे, बट मला वाहिरलंय माल. अरे रे रे, ऐकलंच असणार सगळ्यांनी. इन्स्टा, व्हॉट्सॲप, फेसबुक सगळीकडे हे व्हायरल झालेलं आहे सध्या. आणि आत्ताचं युवक म्हणजे यूथ जो आहे आपला, तो सध्या व्हायरल गोष्टी खूप लवकर लक्षात ठेवतो. आता सकाळचाच एक्सपिरियन्स एक सांगेल. मी असंच कॉलेजला चाललो होतो, तर कॉलेजला जाताना चुकून माझ्या, आता मी एवढं गाणं ऐकतोय ते व्हायरल आहे म्हणलं, मी चुकून माझ्या तोंडातून निघलं सिग्नलला आप्पाचा विषय असंच म्हटलं. माझ्या शेजारी 3 मुलं होती, ट्रिपल सीट 3 मुलं होती. तर त्यांनी डायरेक्ट कंटिन्यू केलं सेंटेन्स, आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आले म्हणलं, चुकलं. काय व्हायरल गोष्टी आपण म्हणजे ह्या ऐकतोय आणि काय बोलतोय. तर आणि अजून एक एक्सपिरियन्स सांगेल. माझ्या शॉपमध्ये एक संध्याकाळी रोज एक हेमंत म्हणून एक आहेत, ते येतात डेली कलेक्शनसाठी. तर ते पण लांबून ओरडले, आप्पा. म्हणलं हे काय चाललंय. तर त्यांनी पण आल्यावरती मला तेच सांगितलं, आप्पाचा विषय म्हणजे आजकाल जो युवक जो आहे ना, आपला जो युवा आहे, तो कोणत्या गोष्टींवरती भर देतोय, कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट करतोय. चांगलं आहे, एखादी गोष्ट व्हायरल होतीये तर लिमिटेड गोष्ट बघणं चांगलं आहे. पण जर समजा आता काही लोकांना वायनाडबद्दल घटना विचारली, की वायनाडमध्ये घटना का झाली, काही लोकांना नाही माहिती. अजून करंट अफेअर्सबद्दल जर आपण बघितलं, करंट अफेअर्स जे चाललेत आपले, तर करंट अफेअर्समध्ये कोणतं सध्या ट्रेंडिंगला आहे, कोणता वाद ट्रेंडिंगला आहे, कोणता घोटाळा ट्रेंडिंगला आहे, कोणता नेता ट्रेंडिंगला आहे, हे आजच्या युवाला नाही सांगता येणार. 100% मी सांगतो, आपल्या आजचा जो युवा आहे ना, नाही सांगता येणार. मला पण नाही सांगता येणार. मला साधं हे नव्हतं माहिती की इंटरनॅशनल यूथ डे आणि नॅशनल यूथ डे हे 2 वेगवेगळे दिवस आहेत. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. तर सगळ्यांना आता सांगतो, वेगवेगळे दिवस कसे काय. इंटरनॅशनल यूथ डे म्हणजे स्वयंसेवक संघ, आपला जो संघ म्हणजे राष्ट्रीय संघ आहे, त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि आपला जो 12 जानेवारीला जो दिवस असतो तो नॅशनल युथ डे असतो, राष्ट्रीय युवक दिवस.
तर त्या दिवशी म्हणजे आपल्या पूजनीय स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. तर त्या जयंतीनिमित्त हाच दिवस म्हणजे आपण साजरा करतो राष्ट्रीय युवक दिवस, बेस्ट दिवस. तर बाकी काही मी अजून सांगणार नाही. हा मुद्दा माझा पहिला जो होता ना, तो प्रॅक्टिकली एक्सप्लेन केलेला होता, कारण मला सवय आहे प्रत्येक मुद्दा प्रॅक्टिकली एक्सप्लेन करून सांगायची. ट्रेंडिंगला कोणतं म्युझिक चालू आहे, ट्रेंडिंगला कोणता व्हिडिओ चालू आहे, हे तर माहितीच असलं पाहिजे बघा. ट्रेंडिंगमध्ये कोणता इश्यू चालू आहे, ट्रेंडिंगमध्ये कोणता प्रॉब्लेम चालू आहे, ट्रेंडिंगमध्ये युवाला, ट्रेंडिंगमध्ये सोसायटीला, ट्रेंडिंगमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये काय चालू आहे हे नक्कीच युवकाला एका माहिती असलं. चंद्र हळूहळू खाली चाललाय, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ पण थोडा थोडा शॉर्ट करत जातो. तर जास्त माझं काही म्हणणं नाही आहे. आज युवक जे असतात ते सगळेच हार्डवर्क करतात, सगळेच मेहनत करतात, सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप काही करतात. परंतु आपला वेळ जो असतो ना मित्रांनो, आज जो दिवस आहे त्या दिवसासाठी मी हा स्पेशल त्याच दिवसासाठी व्हिडिओ आहे. युवकांना एकच सांगणं आहे माझं की आपला वेळ कुठंच वायाला घालवू नका, कारण वेळ जो असतो तो परत कोणालाच मिळत नाही. म्हणजे मी खूप माझ्या जवळच्या व्यक्तींना, जवळच्या मित्रांना, जवळच्या मैत्रिणींना, माझ्या सिस्टर्स, माझे ब्रदर्स सगळ्यांना सांगतो की आपल्या वेळेचा जो वापर आहे तो पुरेपूर करून घ्या, कारण वेळ परत येणार नाही. मीन्स आता समजा तुम्ही कॉलेज करताय, कॉलेज नंतर काय करताय कोणी नाही बघत, पण जेव्हा तुमचं कॉलेज संपेल ना तेव्हा प्रत्येकजण तुम्हाला विचारेल, कॉलेज तर संपलंय आता काय, कॉलेज तर संपलंय आता काय, कॉलेज तर संपलंय आता काय. त्यावेळेस तुम्हाला असं नाही म्हणता आलं पाहिजे की संपलंय कॉलेज, मी आता बघतोय काहीतरी करायचं, ठरवतोय मी, बघतो जॉबसाठी इंटरव्ह्यू देतोय किंवा हे करतोय ते करतो. हे मला नाही वाटत युवकांनी बोललं पाहिजे. असं नाही आहे की तुमची फायनान्शियल कंडिशन जी आहे ती बॅड आहे म्हणून तुम्ही जॉब किंवा व्यवसाय करायचं ठरवताय. तर जाता जाता तुम्हाला एकच सांगेल मित्रांनो, युवक आहोत, युवकांनी आपल्या परीने प्रयत्न करा आणि आपली जी आयुष्यातील सक्सेस नावाची जी मोहीम आहे ती प्रॉपर नियोजनाने फत्ते करा. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे तशी म्हणजे अंमलात आणा. असं समजा की आपल्या आयुष्यामध्ये आपण जे करणार आहोत ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश आहे की बाबा तू माझा मावळा आहे, तू तुझ्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणारच. तसं विचार करा आणि ही महाराजांसाठी तरी आपली स्वतःच्या आयुष्यातील लढाई जिंका आणि सक्सेसफुल व्हा. सॅटर्डेला नवीन आपला एक व्हिडिओ येईल, तो नक्की सर्वांनी पहा. आणि आजचा इंटरनॅशनल यूथ डेचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.